नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त असे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे धपाटे। तर हे जे धपाटे आहेत बघा, त्याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि जेवढं सुंदर दिसायला तेवढेच ते खूप छान असे टेस्टीसुद्धा झालेले आहेत आणि झटपटसुद्धा होतात। तर हे जे धपाटे आहेत ते मिक्स भाज्यांचे धपाटे आहेत। तर तुम्हाला मी लवकरच तयार करून दाखवते। चला तर करूया सुरुवात। तर इथे सर्वप्रथम थोडं मोठं भांडं घ्यायचं आहे असं पसरट। तर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन घ्यायचं आहे। तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता बेसन वगैरे पीठ वगैरे। आणि थोडंसं मी इथे 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे। ते ओवा आहे हातावर क्रश करून घ्यायचा आहे। थोडंसं मी इथे धनेपूडसुद्धा घालून घेतलेलं आहे। तिखट घालायचं आहे चवीनुसार, थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीला मीठ घालायचं आहे। आणि बघा इथे भाज्या कापलेल्या आहेत मी। पत्ताकोबी किसून घेतलेली आहे, मेथी चांगली बारीक बारीक कापून घेतलेली आहे आणि कांदासुद्धा बारीक बारीक कापून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। तर या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणात टाकायच्या आहे आपल्याला। लहान मुलं भाज्या खात नाही आणि बरेचदा मोठे मुलंसुद्धा अशा भाज्या खायला कंटाळा करतात। तर अशा प्रकारे जर तुम्ही इथे असे धपाटे किंवा थालीपीठं म्हणा याला तर हे करून दिले तर पौष्टिकसुद्धा होतील आणि मुले आवडीनेसुद्धा खातील। तर हे सगळं असं टाकून घ्यायचं आहे। भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही अजून दुसऱ्या भाज्या इथे ॲड करू शकता। तर आता हे चांगलं पाणी टाकून असं थोडंसं पातळसर असं भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण भज्याचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे। तरी मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। साध्या तव्यावरसुद्धा करू शकता, कारण माझा साधा जो तवा आहे तो थोडासा खराब आहे, व्यवस्थित निघत नाही त्याच्यावर इथे थालीपीठ, म्हणून मी हा नॉनस्टिकचा तवा वापरत आहे। तर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे याच्यावर आणि हे जे पीठ आहे सैलसरच भिजवले आहे आणि थोडंसंच घ्यायचं आहे, खूप जास्त पीठ नाही घ्यायचं आहे, कारण आपल्याला जेवढं पातळ होईल तेवढं इथे पसरवून घ्यायचं आहे हाताने आणि पाण्याचा हात लावायचा आहे असा। आणि याला ह्या ज्या भाज्या आहेत ह्या अशा वरूनसुद्धा टाकायच्या आहेत अशा मस्त आणि थापून घ्यायचा आहे। हा जेवढा पातळ होईल तेवढाच आपल्याला थापून घ्यायचा आहे। पाणी लावत जायचं आणि असं पसरवत जायचं। बरेच जण असं कापडावरसुद्धा पसरवतात, ते सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर येत असेल तर। पण ही सोपी पद्धत आहे, डायरेक्ट तव्यावर टाकून घ्यायचं आणि 2 मिनिट तेल टाकून घ्यायचं आणि नंतर 2 मिनिट झाकून ठेवायचं। एक बाजू शिजली असं लक्षात आलं की मग लगेच पलटवून घ्यायचं याला आणि असं ह्या सराट्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं, प्रेस करून घ्यायचं, म्हणजे अजून पातळ होईल आपला हा जो धपाटा म्हणतो तो। आणि थोडंसं तेल किंवा मग तुम्ही तूप लावू शकता, हे असं दोन्ही बाजूनी छान असं लावून घ्यायचं आहे। कमी जास्त तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त लावू शकता आणि कमी लागत असेल, तेल जास्त नसेल आवडत तर तुम्ही कमी लावू शकता। तर हे दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। खूप छान असा टेक्स्चर बघा किती सुंदर असा दिसतो, मस्त दिसतो असं खायला। आणि असं हे असं चटणी वगैरे नाही राहिली तरी आपण असं खाऊ शकतो गरम गरम, हे गरम गरमच छान लागतात खायला। तुम्ही तर एका वेळेस बनवून मग गरम करून खाऊ शकता। तर मी इथे साध्या तव्यावरसुद्धा करून दाखवते। बघा साध्या तव्यावर थोडंसं चिपकतो, व्यवस्थित निघत नाही, म्हणून मी मग काय करते सरळ नॉनस्टिकच्या तव्यावरच करते। तर बघा हा साध्या तव्यावरचा हा सुद्धा जमलेला आहे, पण थोडा तुटतो। तर बघा याचंसुद्धा टेक्स्चर मस्त आलेलं आहे। तर मी अशा प्रकारे संपूर्ण असे धपाटे बनवून घेतले आणि सोबत मी टमाटरची चटणी केली, अशीच केली चटणी साधी सिंपल। तर चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही किंवा मग असंही खाऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसे खाऊ शकता, कोणी दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता। तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।